नाराजी व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणत आहे की जे काही घडलंय सभागृहामध्ये रमी खेळणं किंवा तर हे घोषणानामा नाही असं मुख्यमंत्री. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही. मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे. विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात. विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेमध्ये काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो. आत्तासुद्धा मी नियम पाळलेले आहेत. फक्त तेवढ्या 10-12 सेकंदासाठी जो स्किप होऊ शकला नाही, तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे. मी तेच तसं जरी दिसलं तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि 5G आपल्याकडे रेंज आहे. 5G म्हटलं कुठे टच झाला, काही तुम्ही डाउनलोड करायला दुसरीकडे टच झालं तर भलतंच काहीतरी येऊन जातं, टीव्हीवर भलतंच काहीतरी मोबाईलला येऊन जातं. त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो ना तेवढा, तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 सेकंदाचा वेळ गेला असेल. एवढंच फक्त, बाकी त्यात काय. प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले. माझ्याच काळामध्ये सापडले. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. माझ्या आत्तापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत. इतक्या घोषणा केल्यात मी नवीन. इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी, शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचे मी या ठिकाणी प्रॉमिस केले, आश्वासन दिलं आहे. आत्तापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतो, आपोआप येतो की कधी नंबर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.